Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. तर त्यांना आदेश दिले असावेत की तुम्हाला असं बोलावं लागेल आणि त्या अनुषंगाने ते बोलतायत. आता गिरीश महाजन साहेब बोलतायत धार्मिक कार्यक्रम तिथे यांनी भ्रष्टाचार कसा केलाय हे मी खरं तर सांगणार आहे. त्यामुळे महत्त्व नसणारे नेते बोलून तसं काही फरक पडत नाही. शिरसाटांबद्दल पण बरीच माहिती माझ्याकडे आहे की श्री नामदेव पायरी जी आहे पवित्र पायरी तिथं दर्शन घेऊन तिथंच आम्ही आंदोलन सुरू ठेवणार. आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. तर आता संपूर्ण महाराष्ट्राला काळजी आहे. तुमची तब्येत आता कशी आहे? नाही, तब्येतीमध्ये बीपी ठीक आहे, पण डॉक्टरांचं मत आलं की रक्तातली साखर कमी झालेली आहे आणि कालपासून डोकं मात्र त्या ठिकाणी दुखतंय. मला असं वाटतं की ह्या ज्या काही वेदना आहेत त्या शेतकऱ्याला ज्या काही वेदना सोसाव्या लागतात त्यासमोर कमी आहेत. त्यामुळे आमचा लढा असाच सुरू राहील. आता मंत्र्यांशी वगैरे काय चर्चा काय झाली? नाही, आता कृषी मंत्र्यांशी बोलणं झालं, सहकार मंत्र्यांशी बोलणं झालं, कृषी मंत्र्यांशी 3दा बोलणं झालं. ते 3दा मुख्यमंत्री साहेबांशी बोलले असं त्यांनी सांगितलं आणि त्यांचं मत आहे की मंगळवारी आपण बसू, चर्चा करू, सकारात्मक राहू. काय राज्यकर्ते जे असतात नाही तर राजकारणी लोक असतात त्यांचा सकारात्मक हा शब्द लय घातक असतो. त्याचा अर्थच कळत नाही. कधी कुठल्या बाजूला सरकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आमचं मत आहे आम्हाला नाही भेटलं तरी चालेल, पण तुम्ही टी व्हीवर आज सांगून टाका की या 2 अटी आम्ही काढत आहोत. एक रेग्युलर शेतकऱ्यांसाठी आणि एक कर्जमाफी ज्यांना पाहिजे अशा थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2019ची अट टाकलेली आणि 50,000 नको 2 लाखापर्यंत तुम्ही मदत द्या. या 2 अटी तुम्ही काढा आणि डिक्लेअर करा आणि मग आम्ही इथं आमचं आंदोलन संपलं. नाही तर आज संध्याकाळपर्यंत इथं राहू आणि उद्या कदाचित आमची अशी चर्चा आहे की श्री नामदेव पायरी जी आहे पवित्र पायरी तिथं दर्शन घेऊन तिथंच आम्ही आंदोलन सुरू ठेवणार. कुठं तर तुमच्या आंदोलनाला जसा वेळ होईल तसं एक नेते तुमच्यावरती टीकाच करायला लागलेत. म्हणजे टीका करण्याची पातळी देखील आज गिरीश महाजन असतील किंवा संजय शिरसाट असतील. काय नक्की व्हायला लागले असं? नाही, भाजपची टीका करण्याची जर पद्धत बघितली, सगळ्याच नेत्यांचा जर तुम्ही अभ्यास केला, एका विशिष्ट स्टाईलमध्ये काही विशिष्ट शब्दांमध्ये ते टीका करतायत. म्हणजे कदाचित त्यांचं जे काही भाजपची सेंट्रल सोशल मीडिया टीम असते तर त्यांना आदेश दिले असावेत की तुम्हाला असं बोलावं लागेल आणि त्या अनुषंगाने ते बोलतायत. आता गिरीश महाजन साहेब बोलतायत म्हणजे आता खरं तर 2-3 दिवसापूर्वी म्हणजे हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी आणि डिक्लेअर करण्यापूर्वी त्यांच्याबद्दल जे आपण पवित्र नाशिकमध्ये जे काही तिथं हे होणार आहे धार्मिक कार्यक्रम तिथं यांनी भ्रष्टाचार कसा केला आहे हे मी खरं तर सांगणार आहे, पण आज सांगत नाही, मी नंतर सांगेल. आणि बाकीचे जे नेते आहेत त्यांचं काही महत्त्व तसं नाही. त्यामुळे महत्त्व नसणारे नेते बोलून तसं काही फरक पडत नाही. शिरसाटांबद्दल पण बरीच माहिती माझ्याकडे आहे. आज नाही बोलत, नंतर मी बोलेल. त्यामुळे तुम्हाला बोलायचं तुम्ही बोला, मला जेवढं तुम्ही बदनाम करायचं करा, पण मात्र एक आमची अट आहे की आम्हाला बदनाम केलं तरी चालेल, पण आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही मदत करा आणि या जाचक अटी त्या ठिकाणी तुम्ही काढा. मुद्दाम वेळ काढूपणा यासाठी होतोय का असं सगळ्यांचं म्हणणं आहे की जे आहेत की रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेत आणि पहिल्यांदा ते उपोषणाला बसलेत आणि त्यांना ही गोष्ट होणार आहे, त्यांना कसा त्रास होईल आणि ते टिकाव त्यांचा लागतोय का ही कुठेतरी बघण्याची सगळ्यांची. कुठल्या परिवारामध्ये जन्मायचं हा काय आपला अधिकार नसतो, तो नशिबाचा खेळ असतो. त्यामुळे मी कुठल्या परिवारामध्ये जन्मलो, एक तर परिवाराचा मला अभिमान आहे आणि त्या परिवारामध्ये जन्म घेतला. ठीक आहे, सोन्याचा चमचा तुम्ही बोलत असला तरी तो असताना आम्ही संघर्ष करण्याची भूमिका तरी ठेवली ना. आम्ही मिंद झालो नाही, आम्ही झुकलो नाही, आम्ही लाचारी स्वीकारलेली नाही. आणि हे जे काही नेते ठराविक बोलत आहेत ते आज सत्तेत आहेत. मी राजकारणात व्यवसाय करून आलेलो आहे. आता ते राजकारणात पहिले आलेले आहेत आणि मग राजकारणात आल्यानंतर त्यांचे व्यवसाय मोठे झालेले आहेत. याच्यावर खूप काही डिटेलमध्ये आम्ही बोलू शकतो, पण आज या विषयावर बोलून लोकांचा वेळ कशाला घ्यायचा. त्यामुळे आम्हाला सरकारला एवढंच सांगायचं आहे, क्रेडिट तुम्ही घ्या, तुम्ही जल्लोष करा, पण शेतकऱ्याला न्याय द्या आणि ह्या ज्या 2 अटी तुमच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या त्या मात्र त्या ठिकाणी लवकरात लवकर काढा. आज कोण भेट द्यायला येणार आहे? आज शशिकांत शिंदे साहेब आहेत, सपकाळ साहेब आहेत, त्यानंतर मनोजदादा येत आहेत असं आम्हाला कळालेलं आहे. त्यानंतर महादेव जानकर साहेब आहेत, राजू शेट्टी साहेब आहेत, संजय राऊत साहेब आहेत आणि इतरही सर्व महत्त्वाचे नेते सामाजिक कार्यकर्ते या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. फडणवीस साहेबांच्या प्रत्येक बाईटमध्ये एक शब्द बदल केलेला असा एक टप्प्याटप्प्यानं दिसतोय. काय तुम्हाला जाणवलं?
शेतकरी एकजुटीचा विजय असं आपल्याला म्हणावं लागेल. सुरुवातीला त्यांना असं वाटलं की हे काय आंदोलन नुसतं होण्यासाठी होईल, पण नंतर त्यांना जाणवायला लागलं की महाराष्ट्रात चर्चा या 2 अटीची जी काय GR काढल्या आहे त्याची सुरू झालेली आहे आणि मग लोक नाराज आहेत या विषयाच्या बाबतीत. त्यामुळे हळूहळू टप्प्याटप्प्याने तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांच्या शब्दामध्ये बदल होत गेलेला आहे. सुरुवातीला म्हणले अशी अटच नाही, नंतर म्हणले नाही काही ठराविक अटीचा 1% लोकांना फरक पडेल, नंतर ते म्हणले नाही 40 लाख शेतकरी त्यांना अन्याय होणार नाही, म्हणजे 15 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार हे मान्य करतात. कुठं ना कुठं तरी आम्ही जे बोलतोय ते खरं होत चाललंय हे मात्र खरं. बर्णे मामांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला, अजून जर असा वेळ गेला तर प्रत्येक मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या जातील. ते शेतकऱ्यांचा रोष आहे, शेतकऱ्यांनी त्या गाड्या अडवलेल्या आहेत. त्यामुळे उद्या जाऊन काय होईल हे आम्हाला सांगता येणार नाही. रस्ता अडवला जाईल का, कुठल्या नेत्यांच्या गाड्या अडवल्या जाईल का, अजून काय हे मला तरी त्या तिथं सांगता येणार नाही. पण लोकांमध्ये जो रोष आहे तो नक्कीच तिथं बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. कारण का लोकांना माहिती आहे की येणारं वर्ष हे आर्थिक दृष्टिकोनातून हलाख्याचं आहे. पाऊस नाही, पेरणी होणार नाही, शेतात काही पिकणार नाही आणि मग प्रेशर येणार आहे शेतकऱ्यांवर. त्यांच्या मुलांचं जे शिक्षण चाललंय ते अर्धवट राहू शकतं. याच्यात सरकारकडनं 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली तर काही प्रमाणात त्यांना मदत होऊ शकते. त्यामुळे सरकारने विचार करावा आणि जर नाही विचार केला मग सामान्य लोकसुद्धा कुठंच विचार करणार नाही आणि रस्त्यावर उतरतील असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न घेतो की सरकार एकीकडे म्हणतंय की पैसा नाही, ज्या योजना आहेत त्या योजना बंद करायच्या मार्गावर आहे, आणि दुसरीकडे म्हणतात की आपण कर्ज जे आहे राज्यावरचं ते फेडू शकतो. काय नक्की दाखवायचंय काय यांना? काय नाही, मोदी साहेबांची प्रशंसा करण्याच्या नादामध्ये CM साहेब बोलून जातात एका दिवसामध्ये आम्ही हे कर्ज फेडू शकतो, राज्याचं पण आणि देशाचं पण. मग एवढी ताकद तुमच्यात असेल तर आमच्या या शेतकऱ्याला 35,000 कोटी रुपये द्यायला काय हरकत आहे? आणि हे का परिस्थिती या शेतकऱ्याची अशी हलाखीची झाली आहे? गेल्या 5 वर्षामध्ये सोयाबीनला भाव नाही, कपाशीला भाव नाही, कांद्याला भाव नाही, फर्टिलायझरच्या किमती वाढल्यात, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यात, महागाई वाढली. मग यात शेतकरी कसा टिकणार? त्यामुळे शेतकरी आज नुकसानात आहे, अडचणीत आहे, परतफेड करता आली नाही, म्हणून कर्ज माफ करणं एवढंच मात्र या सरकारकडे आणि या बिचाऱ्या शेतकऱ्याकडे त्या ठिकाणी पर्याय आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.